इन्कन्सिस्टंट येईल मग दिलं पुढं काय हो बेकार फुलं अभ्यास चालू आहे आमचा वाला काही विषय नाही. सो हॅलो गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. तर आज आमचा पेपर आहे आणि मला इथं व्लॉग बनवायचं सुचत आहे. ऑलरेडी खूप बर्डन मध्ये आहे. आम्ही पाहायचा कसा अभ्यास चालू आहे ते. आमचे मोहित भाऊ कुठे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स बघत आहे. हे काय कॅनले मेडिटेड थेरम आणि हे पाय हे आपले टॉपर ऑफ द हॉस्टेल आहे ते. तर मित्रांनो एकदम खतरनाक अभ्यास केलेला आहे आम्ही 3 दिवस 24/7 सारखा एकदम. रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत जागी होतो आणि आता बघू आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, पहिला पेपर आहे, कसं जाईल वगैरे वगैरे. खूप स्ट्रेस मध्ये सर्वजण. बघू आता काय 20 मार्काचा पेपर आहे, एवढं काही खतरनाक आहे नाही त्याच्यामध्ये. टाईप तर एकदम खतरनाक बनवून ठेवलेली आम्ही. तर मग आता आम्ही वेळ तर झालेला आहे, आता कॉलेजला निघणार आहे. मग त्याच्यानंतर आपण पेपर झाल्यानंतर आपल्या पहिला पेपरचा रिॲक्शन घेऊ. सेकंड लास्ट मी तयारी चालू आहे खतरनाक वाली. हे आमचं असं काही हॉल तिकीट असतं मित्रांनो. आता चालू आहे आम्ही. तर मित्रांनो आमचा पेपर झालेला आहे आणि आता आपण सर्वांचा रिॲक्शन घेणार आहे. पहिले सर्वांचा रिॲक्शन घेऊ. एकदम पेपर बढिया था. काही नाही. तर मग एकदम खतरनाक पेपर होतो मित्रांनो. 1 तास केव्हा संपतो काही समजत नसतं. तर आता आपण प्रत्येकाचा रिॲक्शन घेऊया. तर पहिले योगेश भाऊ बोला कसा होता पेपर. टाईम नाही पुरला योगेश भाऊ यांना. तर आमची विनंती आहे की टाईम वाढवावा. आणि रे हां आता प्रतीक भाऊ आमचं झालं फक्त शेवटचा एक क्वेश्चन राहिला. बाकी शेवटचा राहिला म्हणजे 17 मार्काचा लिहिलाय भाऊ. अपेक्षा कितीची. अपेक्षा 15 भेटून जाते. 15 भेटून जातील म्हणे. टॉपर आहे रातोरात मध्ये अभ्यास करणारे माणसं आहे. बोला कसा गेलाय पेपर. तर मित्रांनो माझा तुम्हाला सांगतो पेपर एकदम सोपा होता. कशा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतो. पेपर मस्त सेट केलेला होता. हा पहिला पेपर होता म्हणून कमी पडले जातील म्हणून पुढचे पेपर बघा फक्त डायरेक्ट कमी करतो मी. तो पाकली होते मौत को छू के तब से वापस आ सकता. सोमेश्वर कसा गेला पेपर. काय नाही किती आपले सोमेश्वर म्हणजे टॉपर. हे बा आज तो मुलगा याच्यासोबत बसून मी खूप म्हणजे मागचे 3 दिवस एकदम खतरनाक अभ्यास केला. तर कसा गेलाय पेपर बोल. एकदम चांगला गेलाय. डे 2 ऑफ पेपर. केमिस्ट्रीचा पेपर आहे आज आमचा. तर आता आम्ही जाते एकदम फुल स्टडी करून कमबॅक करायला. A few inches later. तर मित्रांनो पेपर एकदम भारी गेलेला आहे. कमबॅक झालेला आहे. मोहिताच्या सर्वांचा पेपर चांगला गेलेला आहे. आज रिॲक्शन कसा गेला पेपर. एकदम चांगला गेलाय. काल आहे ना मॅथचा पहिला पेपर होता म्हणून थोडंसं इथं तिथं होऊ शकतो. पण आज आहे ना एकदम कमबॅक केलाय आम्ही. तर 20 पैकी 21 पडले पाहिजे असा केमिस्ट्रीचा पेपर दिलेला आहे. तर परम मित्र प्रतीक दादा यांचा रिव्ह्यू घेऊया. त्यांची तब्येत बरी होती तरी त्यांनी एकदम खतरनाक पेपर सोडवलाय. तर आरामशीर 20 भेटतात. आरामशीर 20 भेटतंय. तर आज आमचा कोणता पेपर होता रे. इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा पेपर होता. आणि तुम्हाला काय सांगू मित्रांनो एकदम भारी गेलेला आहे तो पेपर. तर आपण इथं आपल्या मित्रांचा रिव्ह्यू घेऊया. कसा गेला मित्रांनो सांगा लवकर. बस एवढंच भारीच गेलाय त्यांना. तुम्हाला सांगू का मित्रांनो 6 पैकी ना 3च प्रश्न सॉल्व करायचे होते. 1.25 तासाचा वेळ होता पण मी 6 पैकी 6 सॉल्व करायला बसलेलो होतो. यही नहीं अभी और सुनिए. आणि एकदम भारी आपला अर्धा तासामध्ये पुरा पेपर आवरावून गेलेला होता. म्हणजे जास्ती फेकला गेलं का. हां नाही 45 मिनिटामध्ये पुरा पेपर आवरून गेलेला होता. क्या बोलना चाह रहे हो तुम. एकदम भारी गेलेला
आम्हाला घेणं आम्हाला घेणं. कसा गेला पेपर? एकदम ओके एकदम ओके मध्ये गेलेला आहे मित्र. काय मित्राचा पेपर? कसा गेला पेपर? सर्वांचा पेपर चांगला गेलेला आहे मित्रांनो. तुझा पेपर एक बहुत अच्छा पेपर था, बहुत इजी था, एक नंबर. हा. तर खूप दिवसानंतर एकदम भारी पेपर गेलेला आहे मित्रांनो. कसा गेला? एक नंबर पेपर होता, पण तो मी नाही लिहिला, ती गोष्ट वेगळी आहे. कोणता पेपर? आमचा आहे ना आज PPSचा होता. BPS चा पेपर होता म्हणजे बेकार पेपर. एक मिनट, हम प्रेम भाई की भी सुनेंगे. प्रेम भाई, आपका पेपर कैसा गया? अरे मी ना 20 पैकी 21 पाडणार आहे मित्रांनो. असा पेपर लिहित असतो. बिंदास टॉपर है आप. और हा एकदम निद्रा ते करेल. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग. पेपर कसा गेलाय तुमचा? हा एकदम सर्वांचा एकच नंबर जाते, पण काय माहिती कोण एक नंबर येतं. तर मित्रांनो पेपर एकदम लास्ट पेपर होता आणि आता एकदम भारी वाटते. तुम्हाला काय सांगू, ते 4 दिवस आणि त्याच्या मागचे सुट्टीचे 3 दिवस जे होते ते एकदम खतरनाक होते माझ्यासाठी. एकदम जीव एकदम खतरनाक लावून दिलेलं होतं मी. म्हणतं यावेळेस एकदम खतरनाक पेपर लिहायचे लाईफमध्ये फर्स्ट टाईम आणि एकदम भारी पेपर लिहिले मित्रांनो. आता हा व्लॉग आलेला आहे, तर मग आता एवढं बोलून तर दिलं, पण आता रिझल्टच्या दिवशी समजत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच काही व्हिडिओसाठी आपण रिझल्टचा बी एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. मी काय बोलतोय, सोमवार येणार आहे का तू? तर मित्रांनो आता मी माझ्या रूमवर आलेलो आहे. माझे काही सजेशन्स आहे मित्रांनो तुमच्यासाठी, की चांगला अभ्यास केले म्हणजे चांगले मार्क कसे पाडता येतील. आता मला तर माहिती आहे, म्हणजे मी असे पेपर लिहिले की चांगले मार्क पडणारच आहे. आपल्याला पेपर लिहितानाच समजून जातं की आपल्याला किती मार्क पडणार आहे वगैरे वगैरे अंदाज येऊन जातो. तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचं सजेशन म्हणजे की जेवढे परीक्षाच्या टायमासाठी ना मित्रांनो मोबाईल कमी केला पाहिजे. मोबाईलचा वापर जो राहतो ना तो एकदम कमी करून दिला पाहिजे. आपाप तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटतो आणि आजूबाजूला असा एन्व्हायरमेंट क्रिएट केला पाहिजे की म्हणजे आजूबाजूला 2-4 अभ्यास करणारे मुलं पाहिजे. त्याच्याने तुमची पण इच्छा होती अभ्यास करायची. तर मग हे असे 2 फॅक्टर्स आहे मित्रांनो माझ्या हिशोबाने, जे तुम्हाला चांगला स्कोअर करण्यासाठी इन्स्पायर करू शकता. धन्यवाद.